लोकांचं रक्त पिऊन उठवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्ही आम्हाला काय शिकवता? ह्याची सवय कोणाला आहे? आपल्या कोणी एखाद्या पाहुण्यानं कुठं कारखाना सुद्धा विकत घेतलाय का? तुम्ही सगळं करायचं आमचं नाव बदनाम करायचं. 4 पिढ्यापासून आम्हाला लोक ओळखतात. काही बघल बच्चे यायचे, कालचे सोयाबीनचे पोते विकायचे तर चोरून. गुराळ्याच्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो, मी ही गोष्ट त्यांना बोललो होतो, पण त्यांनी म्हणले की तुमच्या तोंडाला रक्त लागले. त्या दिवशी आम्ही म्हणलं की बाबा आम्ही तुमची नजर आणि तुम्ही आम्हाला रक्ताच्या बाबतीमध्ये बोलता. तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रीय नेते सातत्यानं भाषणामध्ये सांगायचे आणि फक्त त्यांना आमदारकीचे स्वप्न पुढे मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्याला काय कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं, म्हणून राजू वगैरे खराब कशाला. तुम्ही मला म्हणले असते मी एका मिनिटात थांबलो असतो निवडणुकीमध्ये. सांगाले की टक्केवारीवर मोठं झालेत. मी सांगतो या राष्ट्रीय नेत्याला आणि याच्या बगलवच्याला, तुम्ही 7-12 दाखवलं, मी 7-12 दाखवतो 4 पिढ्याची यंत्र म्हणता या गावची अपेक्षा राहिला असेल तरच मला आशीर्वादानं 60-70 हजार लोकांना देवदर्शन घडवू शकतो आपण. विज्ञानापासून ते देवापर्यंत सगळं काम करण्याचा प्रयत्न केलाय. हे ते राष्ट्रीय नेते सातत्यानं भाषणामध्ये सांगायचे आणि फक्त त्यांना आमदारकीचे स्वप्न पुढे मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्याला काय कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं, म्हणून राजू वगैरे खराब कशाला. तुम्ही मला म्हणले असते मी एका मिनिटात थांबलो असतो निवडणुकीमध्ये. काय त्याच्यामध्ये मोठेपण आहे? 288 आमदार फुकट पगार उचलले मुद्रामावा, 1800 आमदार तिथं माझी आमदार पगार उचलले. त्याच्यामध्ये मला मोठेपणा नाही. मी बोराळ्याच्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो, मी ही गोष्ट त्यांना बोललो होतो, पण त्यांनी म्हणले की तुमच्या तोंडाला रक्त लागले. त्या दिवशी आम्ही म्हणलं की बाबा आम्ही बी इथलेच येतो, आमची बी इथं काही ना काहीतरी हे म्हणलं. रक्त कशाचं लागलं? 1800 बाटल्या आतापर्यंत आपण रक्तदानाच्या माध्यमातून लोकांचे डिलिव्हरीच्या वेळेस मदत केली असेल. स्वतः 18 वेळेस आपण रक्तदान केले. माझ्यासमोर तुम्हाला सगळ्यांना द्यायची सवय लागली. घ्यायची सवय कोणाला आहे? आपल्या कोणी एखाद्या पाहुण्यानं कुठं कारखाना सुद्धा विकत घेतलाय का? तुम्ही सगळं करायचं आमचं नाव बदनाम करायचं. दुसऱ्या त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मंत्रिमंडळ स्थापन केलं म्हणून. मी त्याला सांगतो की बाबा तुमच्या सगळ्या संबंधात येतं, प्रत्येकाचं काम मी स्वतःच करतो. पोलीस स्टेशनला फोन लावायचा असलं तरी मी लावतो. भांडणाच्या प्रकरणात मी पडत नाही. बँकेचे काम असले तरी मी करतो, तहसीलचं काम असलं तरी मी करतो. रोज 1,500 लोकांना भेटतो ऑफिसमध्ये बसून आणि इमानदारीनं काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे यांचे हे आरोप आहेत की 100% चुकीचे आरोप केले. आपल्या गावातल्या मंडळीला विचारा. छत्रपती जाधव साहेब विधानसभेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला हात सुद्धा तिथं घातला नाही आणि लोकांनी त्याच्या बाबतीमध्ये नाराजी झाली. हे म्हणले होते की आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरण होऊ शकत नाही. आपल्या गावात आपण केलाय कंट्रोल सुद्धा कंप्लीट असेल. बोराळ्याची मंडळ हे नाही तर आपल्या इथं मारुती मंदिराचा झाला, बाबासाहेबांचं सुद्धा काम व्हायलंय. बोराळ्यापासून पाठीपासून ते पिंपळापर्यंतचा रस्ता आपला सगळा व्हायलाय. पुढं आपण पिंपळा ते महागावपर्यंतचा रस्ता करण्याचं काम केलं. पिंपळाची मंडळी ते गावापर्यंतचा रस्ता करण्याचं काम केलं. कवठ्या पाठीपासून ते कवठ्यापर्यंतचं काम तिथं केलं. मारुती मंदिराच्या सभागृहासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला. बंधाऱ्याचं काम आपण तिथं केलंय. एखादा बंधारा मागच्या काही 25 वर्ष झालाय का? हे सगळं करण्यासाठी शासन दरबारी धडपड करावी लागते. मला तुम्ही इमानदारनं सांगा म्हणावं त्यांना की 5 वर्ष तुम्ही मंत्री होते तेव्हाच मंत्रालयात गेले. मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही किती निधी आणण्यासाठी मंत्रालयात गेले? तुम्हाला तिथं तुमचं काम पाहून तुम्हाला पुढच्या वेळेस मंत्री केलं नाही म्हणून तुम्ही त्याचा राग म्हणून मतदारसंघाच्या लोकांचे ते उपकार घडण्याचे काम करायचं होतं ना 5 वर्षामध्ये. मंत्र्याला मी तुम्हाला अभिमान गॅरंटीनं सांगतो की नंतर ते 50 वेळेस सुद्धा तिथं 5 वर्षामध्ये मंत्रालयात गेले नसतील. हे 5-10 वेळेस तिथं फक्त तागडे मावा गेलेत. मग या लोकांचा तिथं दोष नव्हता ना. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही सुद्धा तिथं जाऊन तिथं शासन दरबारातून तिथं निधी उपलब्ध करून देण्याचं काम असू द्या, लोकांचे कामं करण्याचं काम असू द्या, हे सगळं होत होतं. पण नुकसानीच होता. आता कसं काय प्रॉफिटमध्ये? आज तिथं 70 कोटी रुपयाच्या डिस्प्लेचं काम चालू आहे. या गोष्टी सगळ्या तुम्ही बघितल्या पाहिजे. जर आपण एखाद्याला सरपंच करायलो, एखाद्याला जिल्हा परिषद सदस्य करायलो, एखाद्याला आमदार करायलो तर त्या माणसांच्या बाबतीमध्ये त्याचा इतिहास आपण बघतो. एखादा गडी आपल्याला तिथे जरी ठेवायचा असला कामावर तर त्या माणसाचं काम गोड असते, ते माणूस गोड नसते. राजू वगैरे चांगला दिसतोय, जयप्रकाश दांडेगावकर साहेबांचं काय, मुंदडा साहेबांचं काय, अजून शिवाजीरावचं काय, यांच्या नावावर लोकांनी मतदान करू नये. मी तुम्हाला विनंती करतोय त्याचं काम पाहून मतदान करा. ते सगळ्या समाजासाठी झटतंय का? आणि प्रामुख्यानं सांगतो की आमदार शब्दाचा अर्थ हा आम माणसासाठी ज्याचा दरवाजा उघडा असते त्या माणसाला आमदार किती उघडे असतात, तुमच्या घरापर्यंत कोण पोहोचू शकते याचं तुम्ही सगळ्यांनी तिथे माप घेतलं पाहिजे. मला फोन लावा, मला आवाज द्या. मी सत्तेत असलो नसलो, आमदार असलो नसलो तरी सुद्धा मी तुमचा इथला स्थानिकचा आहे. निश्चित तुमच्या सगळ्या प्रश्नासाठी जिथं तुम्ही आवाज देसाल तिथं नक्कीच उत्तर म्हणून तुमच्यासाठी हजर राहील. एवढंच या ठिकाणी बोलतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.